नमस्कार. 15/25च्या चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आजचा पहिला प्रश्न. आता काय झालेलं आहे, IUCN रेड डेटा लिस्टमध्ये गोड्या पाण्यातील खाऱ्या पाण्यातील जैवविविधतेचे महत्त्वाचे हॉटस्पॉट म्हणून कोणते स्थान घोषित केलेले आहे. आता काय केलेलं आहे तुम्हाला तर माहिती आहे, IUCN काय करते, रेड डेटा बुक IUCN ह्याची स्थापना कधी झालेली आहे 1948ला. हेडक्वार्टर कुठं आहे, स्वित्झर्लंडला आहे. हे काय करते, एक रेड डेटा बुक लॉन्च करते. रेड डेटा बुक म्हणजे ह्याच्यात अशा प्रजाती असतात ज्या संकटात असणाऱ्या प्रजाती. संकटात हे तर खाऱ्या पाण्यातल्या करा, ते गोड्या पाण्यात नाही, खाऱ्या पाण्यातल्या साल्टी वॉटर. संकटात असणाऱ्या प्रजातीची ही लिस्ट जारी करत असते प्रजाती. आता काय केलेलं आहे हे ना, जे हॉटस्पॉट आहे साल्टेड वॉटर हॉटस्पॉट, त्यालाच काय म्हणतो आपण, हॉटस्पॉट आहे आपल्या इथं हॉटस्पॉट किती आहेत, 12 हॉटस्पॉट आहेत. त्याच्यातलं 2 हॉटस्पॉट आपल्या इथलं कोणतं हॉटस्पॉट आता हे केलेलं आहे रेड डेटा बुकमध्ये, ह्या लिस्टमध्ये हे केलेलं आहे. ते म्हणजे ते संकटात असल्याची हे केलेलं आहे. तर वेस्ट घाट ह्याच्यातलं काय केलं, 300+ ज्या प्रजाती आहेत ना, त्यांना रेड डेटा बुकमध्ये हे केलेलं आहे. रेड डेटा बुकमध्ये त्याचा डेटा हे केलेला आहे. आणि सगळ्यात जास्त कुठला केला आहे तर पेरियार नदीतले जे मासे आहेत ना, त्यांच्यासाठी हे केलेलं आहे. म्हणजे पेरियार नदीतले मासे जे संकटात आहेत सध्या. आणि रेड डेटा बुक कशासाठी, जो आपल्या खाऱ्या पाण्यातला जो हॉटस्पॉट आहेत खाऱ्या पाण्यातले कुठं आहेत, ते वेस्ट घाटला आहेत. त्याच्यातलं 300पेक्षा जास्त प्रजातींना काय केलं आहे, रेड डेटा बुकमध्ये सामील केलेलं आहे. तर कुठलं केलेलं आहे हे, पश्चिम घाट. आता खाऱ्या पाण्यातला हॉटस्पॉट कुठं, पश्चिम घाटमधला. आणि जे डेंजर होण्याच्या मार्गावर आहेत ते कुठले आहेत, पेरियार नदीतले आहेत. एवढंच लक्षात ठेवायचं. कुलशेखरपट्टणम येथे इस्रोच्या दुसऱ्या स्पेसपोर्टची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली. कुलशेखरपट्टणम कुठं आहे, हे आहे तमिळनाडूमध्ये. आंध्र प्रदेशमध्ये कोणता आहे, श्रीहरिकोटा, सतीश धवन. भारताच्या जनऔषधी उपक्रमात सामील होणारा पहिला देश कोणता, मॉरिशियस. जनऔषधी उपक्रमात मॉरिशियस. पुढला प्रश्न, जगातील पहिले क्रायोजन्म बाळ कोरल काय म्हणतात, ह्याला बेबी कोरल म्हणतात. बेबी कोरल. आता बघा नावातच आहे क्रायो म्हणजे काय असतं, क्रायो टेम्परेचर कशाला म्हणतो, क्रायोजेनिक, जे बिलो फ्रीजिंग टेम्परेचर असतं. आता काय केलं, फ्रीजिंग टेम्परेचरमध्ये स्पर्म आणि ओहम हे काय केलं, ह्याचं फर्टिलायझेशन्स केलं आणि कोरलला जन्म दिला. हे कसं जगात फर्स्ट टाईम केलेलं आहे, म्हणजे कोरल केलेलं आहे ह्याचं फ्रीजिंग टेम्परेचरमध्ये. त्याला विस्थापित कुठे केलं आहे, ग्रेट बॅरियर रीफ कुठं आहे, विस्तारित कुठे केलेलं आहे, ग्रेट बॅरियर रीफ कुठं आहे सांगा बरं तेवढं. हे कुठं आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे. इथं काय केलेलं आहे, त्याला म्हणजे विस्थापित केलेलं आहे. हे कसं फर्स्ट हे बनवलेलं आहे असं क्रायोजन्म बाळ कोरल, त्यालाच काय म्हणतात, बेबी कोरल म्हणतात. हे कुठं विस्थापित केलेलं आहे, ऑस्ट्रेलियामध्ये केलेलं, बरोबर. ऑक्सफर्ड पुरातत्व शास्त्रज्ञांनी शोधलेली हडप्पाकालीन तटबंदी मोरोधरो कुठं आहे, हे गुजरातमध्ये, गुजरात. भारत आणि मलेशिया दरम्यान समुद्रलक्षण हा द्विपक्षीय सागरी सराव कुठे झाला, हा झाला विशाखापट्टणममध्ये झाला. कोणता समुद्रलक्षण कोणात असतो, इंडिया आणि मलेशिया. उदारशक्ती कोणात असतो, मलेशिया आणि इंडियामध्येच असतो. नुकताच फ्युचर ऑफ जॉब रिपोर्ट 2025 कोणी प्रसिद्ध केला आहे, कोणता आहे, फ्युचर ऑफ जॉब रिपोर्ट. ह्याला लॉन्च कोणी केलेलं आहे, 2025. ह्याला लॉन्च कोणी केलेलं आहे, हे IMFनं लॉन्च केलेलं आहे. IMFचं लॉंग फॉर्म काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. हे कशाचं लॉंग फॉर्म आहे, IMFचं लॉंग फॉर्म आहे. तर आता काय झालेलं आहे, ह्यानं रिपोर्ट केलेला आहे. कोणता रिपोर्ट, फ्युचर ऑफ द जॉब रिपोर्ट 2025. हा रिपोर्ट म्हणजेच काय, 2030मध्ये. आता ह्यानं काय सांगितलं, फ्युचर ऑफ द जॉब रिपोर्ट 2025, ह्यामध्ये काय म्हणतं, 2030पर्यंत म्हणजे जागतिक बाजाराची स्थिती काय असणार आहे, म्हणजे 2030पर्यंत वैश्विक बाजाराची, ह्या रिपोर्टमध्ये काय आहे हे बघा. 2030पर्यंत वैश्विक बाजाराची स्थिती काय असणार आहे, स्थिती काय असणार आहे. तर ह्या रिपोर्टमध्ये काय म्हणलं, 2030पर्यंत 78 मिलियन जॉब तयार होणार आहेत. ह्यामध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे स्किल्ड जॉब कशात लागणार आहेत, एक तर रोबोटिक्स आणि दुसरं AI. सेकंड गोष्ट, सगळ्यात म्हणजे इमर्जिंग सेक्टर कोणते आहेत, त्यामध्ये ॲग्री आणि डिलिव्हरी करणं, हे 2 जॉब लक्षात ठेवा. आणि तिसरं एक सांगितलेलं आहे ह्यांनी, जे रिन्युएबल एनर्जीमध्ये सगळ्यात जास्त जॉब असतील. इमर्जिंग सेक्टर कोणतं, ॲग्रिकल्चर आणि डिलिव्हरी.
रोबोट आणि AI कसं स्किल आणि सगळ्यात जास्त रोजगार कशात असतील रोजगार, तर ते असते रिन्युएबल एनर्जीमध्ये. रिन्युएबल एनर्जी. IMFची स्थापना कधी झालेली? 1971. हेडक्वार्टर कुठे आहे? जिनेवामध्ये आहे. हेड कोण आहेत? क्रिस्टिना जॉर्जिवा. नवीन मेंबर कोण आहे ह्याचा? इंडोरा. एवढं लक्षात ठेवायचं. आणि टोटल मेंबर किती आहेत त्याचे? 190 मेंबर आहेत. बरोबर. आपला आन्सर काय? IMF. जेंडर गॅप इंडेक्स कोण पब्लिश करतं? IMFच करतं. सर्वाधिक 5 कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारे पहिले राज्य कोणते? UP. पहिलं राज्य कोणतं आहे आयुष्यमान कार्ड लॉन्च करणार? किती? 5 कोटी. कोणत्या मंत्रालयानं अदिती योजना सुरू केलेली आहे? रक्षा मंत्रालय. डिफेन्स मिनिस्ट्रीनं चालू केलेली आहे. कोणती योजना? अदिती योजना. डिफेन्स मिनिस्ट्री, रक्षा मंत्रालय किंवा डिफेन्स मिनिस्ट्री. कॅलिफोर्नियातील जंगलातील आग विझवण्यासाठी अलीकडे चर्चा करण्यात आलेल्या गुलाबी अग्निरोधकाचा मुख्य घटक कोणता आहे? आता काय केलेलं आहे तुम्हाला ते सगळ्यांनाच माहिती आहे. कुठं? लॉस एंजेलिस. कोणत्या ह्याच्या तिथे? कॅलिफोर्निया विभागात काय काय येतं? लॉस एंजेलिसला काय म्हणतात? हॉलिवूड सिटी म्हणतात. हॉलिवूड सिटी. तर मेन रिझन काय? सेंटाना हे वारे आहे ना. या वाऱ्यामुळे काय होत आहे? तिथली आग विझत नाही. लॉस एंजेलिस ह्याला काय म्हणतात? हॉलिवूड सिटी म्हणतात. त्यानंतर सेंट फ्रान्सिस्को ह्याला काय म्हणतात? सॉफ्टवेअर सिटी. हे तर काय झालेलं आहे? आग लागलेली आहे. तर आता काय केलेलं आहे त्यांनी? अमोनियम फॉस्फेट. तुम्ही बघितलं असेल ते विमानामधनं ते लाल कलरचं काहीतरी लिक्विड प्लस अमोनियम फॉस्फेट हे तिथं स्प्रेड करत आहे. अमोनियम फॉस्फेट हे काय काम करतं? प्लस वॉटर सध्या स्प्रेडिंग चालू आहे. हे काय काम करतं? जे पण जळालेलं असेल, जिथं पण आग असेल त्याला काय करतं? फ्यूल जे असेल, फ्यूलला काय करतं? थंड करायचं काम करतं. फ्यूलला काय करतं? थंड करायचं काम करतं. काय फवारायला चालू आहे तिथं? अमोनियम फॉस्फेट. कुठं? लॉस एंजेलिस आणि सेंट फ्रान्सिस्को. कोणत्या भागात? कॅलिफोर्निया. भारतातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आले? करण्यात आलेले आहे? बिहारमध्ये काय केलं? डॉल्फिन संशोधन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिले अंडर वॉटर मेट्रो रेल्वेचे उद्घाटन कुठे केलेलं आहे? हे कोलकाता. कोणत्या नदीच्या ह्याच्यात आहे? हुगळी नदी आहे. हुगळी नदी कशाची वितरिका म्हणतात? वितरिका म्हणजे ही नदी आली, इकडे एक जाणार आणि इकडे एक जाणार. ही हुगळी आहे. आणि ही कोणती आहे? गंगा. ही कुठं जाते? बेंगालमध्ये जाते. ही कुठं? ही कलकत्त्यामध्ये जाते. आणि इथंच काय केलेलं आहे? कोलकातामध्ये हुगळी नदीमध्येच अंडर वॉटर मेट्रो चालू केलेली आहे. नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या मध्ये 2024 अक्षय ऊर्जा क्षमतेत किती वाढ झालेली आहे? कोणती? रिन्युएबल एनर्जी मिनिस्ट्री ऑफ रिन्युएबल एनर्जी. याचा एक रिपोर्ट आहे रिन्युएबल एनर्जी. हे काय म्हणतं ते बघा. हे काय म्हणतं 2024 ह्यांच्याकडे किती 30 गिगावॉटमध्ये वाढ झालेली आहे. 2023 किती झाली ती? 13.78. आणि ह्या 23 आणि 24 किती % वाढ झालेली आहे? 113% वाढ झालेली आहे. 2030 आपलं टार्गेट किती आहे? 500 गिगावॉट. 2030 500 गिगावॉट. 24ला किती झाले? 30 गिगावॉट. एवढंच लक्षात ठेवायचं. कोणतं मंत्रालय? मिनिस्ट्री ऑफ रिन्युएबल एनर्जी. 700 कोटी बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज कोण झाला आहे? अँडरसन. जागतिक गोवर आणि रुबेला स्पाईन पुरस्काराने कोणाला सन्मानित केलेलं आहे? हे कोणाला केलेलं? रुबेला आणि हे स्पाईन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच झेडमोड बोगदाचा आता बघा झेडमोड बोगदा आता लक्षात ठेवा. हे झेडमोड बोगदा कुठं आहे? हे कुठं आहे? हे कोणत्या 2 शहराला हे जॉईंट करतं? हे जॉईंट करतं लेह आणि जम्मूला. कुठं करतं हे? लेह आणि जम्मूच म्हणतो. लेह आणि श्रीनगर म्हणजे जम्मूची कॅपिटल काय? श्रीनगर. लेह आणि श्रीनगर. पहिलं काय होतं? इथं 2 पॉईंट होते. कोणकोणते पॉईंट हे लक्षात ठेवा तुम्ही. कोणकोणते? गगनवीर आणि सोनमार्ग हे दोन्ही ह्याला हे कनेक्ट करतात. गगनवीर आणि सोनमार्ग हे कोणत्या ह्याच्यात येतं? ह्याची टोटल लांबी किती आहे? 6.4 किलोमीटर लांबी आहे ह्याची. बरोबर. गगनवीर आणि सोनमार्ग येत आहे. गंदरबाल जिल्ह्यामध्ये येतं. 13 जानेवारीला ह्याचं काय केलं? PMने उद्घाटन केलं. ह्या रस्त्याचं उद्घाटन कोणी केलं? ह्या बोगद्याचं उद्घाटन कोणी केले? PMने केले. कधी केले? 13 जानेवारीला केले. 13 जानेवारी. आणि ह्याची उंची किती आहे? 8,600 फूटवर आहे. 8,600 फूट उंचवर आहे. आणि हे कोणत्या जिल्ह्यात येतो? गंदरबाल जिल्हा कुठं? जम्मूमध्ये. गंदरबाल जिल्ह्यामध्ये हे काय येतं? हे येतं. बरोबर. आणि हे कोणत्या हे कशात येतं? हे कोणत्या युटीमध्ये येतो? हा बोगदा झेडमोड बोगद्याचं उद्घाटन कुठे केलं? हे कोणत्या 2 स्थानाला जोडतं? एवढंच लक्षात ठेवायचं. PMने उद्घाटन केलेलं आहे. कोणत्या 2 स्थानाला? गगनवीर आणि सोनमार्ग. किती उंचीवर आहे? 8,600 उंचीवर आहे. किती लांब आहे? 6.4 आहे. बरोबर. हे कुठे येतं? जम्मू आणि काश्मीरमध्ये येतो. आणि जोजिला म्हणजे पहिला 3 तासाचा प्रवास होता. इथे एक डोंगर. पहिला असं वळसा घालून जावं लागत होतं आपल्याला. आता काय केलेलं आहे? स्ट्रेट आपण जाऊ शकता. किती? 6.4 किलोमीटर.
उद्घाटन कोणी केलेलं आहे? PM ने केलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. कोणतं? गगनवीर आणि सोनमार्ग. कोणत्या जिल्ह्यात येतो हे विचारलं तर गंदरबाल जिल्हा. हा कुठं येतो? जम्मू आणि काश्मीर. हे आपलं झालं ॲन्सर. पुढला प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेला बोगद्याचे उद्घाटन कुठे केलेलं आहे? सेला बोगदा कुठं होता? सेला कुठं होता? अरुणाचल प्रदेश. सगळ्यात जास्त उंचीवरचा असणारा सेला बोगदा आहे, उंचीवर. तिन्ही सैन्याचा भारतशक्ती हा त्रिवेणी सराव कुठे झाला होता? भारतशक्ती कुठे झाला होता? राजस्थानमध्ये कुठं होणार? राजस्थानमध्ये झाला होता. बरोबर. नुकताच माघ बिहू हा सुगीचा सण कुठे साजरा केला? सुगी म्हणजे काय असते? तिथे काढण्याचे चालू असते. सुगीचा सण असतो. माघ बिहू हा कुठला आहे? लक्षात ठेवायचा नुसता. माघ बिहू हा कुठला आहे? हा आहे आसामचा आहे. आपल्या इथं काय असते? मकर संक्रांती असते. मकर संक्रांती. आता ह्याचीच वेगवेगळी नावं बघा तुम्ही. अट्टुकल पोंगल कुठं असतो? अट्टुकल पोंगल. त्यानंतर पोंगल आहे. त्यानंतर उत्तरायण आहे. त्यानंतर खिचडी आहे. हे नावं लक्षात ठेवा. मकरवेलोकी एक आहे. अटुकल पोंगल कुठं असतो? हा असतो केरळमध्ये. मकर संक्रांती कुठं असते? आपली इथं असते कर्नाटकमध्ये असते. आपली इथं कर्नाटकमध्ये हेच असते. उत्तरायण कुठं असतं? गुजरातमध्ये असते. हे कुठं असते? UP आणि बिहारमध्ये असते. पोंगल कुठं असतो? पोंगल असतो तामिळनाडूमध्ये. हे काय ह्या संक्रांतीचेच काय आहेत? वेगवेगळे नाव आहेत. आपलं ॲन्सर काय आलं? आसाम ॲन्सर आलं. माघबिहू कुठं? आसाममध्ये. महिला शास्त्रज्ञ प्राध्यापकांना मदत करण्यासाठी शेरनेचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? शेरने पोर्टल, शिक अँड रिसर्च नेटवर्क. हे कोणी चालू केलेलं आहे? UGCने चालू केलं आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. स्थापना कधी झालेली आहे? 1954ला झालेली आहे. आणि शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अब्दुल. हे काय होते? शिक्षण मंत्री होते त्यावेळेस. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गेलेल्या होत्या? कुठे गेल्या? मॉरिशियसमध्ये गेल्या. मॉरिशियसला गेल्या. आणि मॉरिशियसचे PM कोण आहेत? नवीन रामगुलाम. बरोबर. अंडर-19 क्रिकेटमध्ये अलीकडे 346 धावांचे राष्ट्रीय विक्रम कोणी केला आहे? आता काय झालेलं? अंडर-19 क्रिकेट चालू आहे. कोणता? महिला अंडर-19. त्याच्यातली काय आहे? आपली इथली कोण आहे? इरा जाधव आहे. इरा जाधव. ही कुठली आहे? मुंबईची आहे. जाधव. ही कुठली आहे? मुंबईची आहे. ज्यावेळेस तिने मेघालय अपोजिट हे होते ना, मॅच होते ना मेघालय, त्यामध्ये काय केलेलं आहे? 346 रन काढलेले आहे. आणि हे काय केलेलं आहे? जगातला म्हणजे भारतातला अशी पहिली लेडी झाली आहे की ते 346 करणार आहे. हे पराक्रम करणार हे झालेले आहे. म्हणजे 3 सेंचुरीनं लगट मारलेलं आहे. कोण आहे? इरा जाधव आहे. कुठले आहे? मुंबईचे आहे. कोणाच्या अपोजिट केलेत? मेघालयाच्या अपोजिट केलेत. बरोबर. आणि हे काय झालेलं आहे? फर्स्ट लेडी झालेलं आहे 346 रन करणार. पुढला प्रश्न. UNDP लैंगिक असमानता निर्देशांक. जेंडर इनइक्वेलिटी किती आहे? जेंडर इनइक्वेलिटी कोण लॉन्च करतं? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. ह्याची स्थापना कधी? 1956मध्ये. हेडक्वार्टर कुठं आहे? न्यूयॉर्कमध्ये. इथं जेंडर इनइक्वेलिटीमध्ये आपलं किती आहे? 108 आहे. आणि HD आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये किती आहे? 134 आहे. दोन्ही पण कोण लॉन्च करतं? हेच लॉन्च करतं, UNDP. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंचित घटकांना कर्ज सहाय्य देण्यासाठी कोणतं पोर्टल चालू केलेलं आहे? PM सूरज. हे कशात आहे? वंचित घटक सूरज. हे लक्षात ठेवायचं पोर्टलचे नाव. पुन्हा केंद्र सरकारने अलीकडेच ईशान्येत सुरू असलेला इंडोर प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे? आता इंडोर प्रोजेक्ट चालू केलेला आहे. इंडोर प्रोजेक्ट. कोणता प्रोजेक्ट चालू केलेला आहे? इंडोर प्रोजेक्ट चालू केलेला आहे. कुठं चालू केलेला आहे? नॉर्थ ईस्टमध्ये चालू केलेला आहे. बरोबर आहे. कशासाठी? 5 वर्षासाठी हा प्रोजेक्ट आहे. 5 वर्षासाठी. आणि कशासाठी हा? रबराची क्वालिटी सुधारण्यासाठी. रबरची क्वालिटी सुधारण्यासाठी हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे. कुठं चालू केलेला आहे? नॉर्थ ईस्टला चालू केलेला आहे. कशासाठी? रबराची क्वालिटी सुधारण्यासाठी. ह्याचं जे संचालन असेल ना, संचालन कोण करणार आहे? हे टायर्स कंपनी करणार आहेत. टायर्स कंपनी नॉर्थ ईस्टची रबरची क्वालिटी सुधारण्यासाठी करणार आहे. टायर्स कंपनी 5 वर्षासाठी टायर कंपनी संचालन करणार आहेत आणि 5 वर्षासाठी असणार आहे. कशाचा? नैसर्गिक रबर. आणि हे कशाचं हे पॉलिसेकेराइड्स असतात किंवा लाँग चेन्स असते. आयसोप्रेनचे असते. आयसोप्रेनचे हे काय असतात? चेन्स असतात. काय रबर म्हणतो आपण त्याला. पहिले इंडोर ॲथलेटिक सेंटर कुठं चालू झालेलं आहे? हे भुवनेश्वरमध्ये चाललेलं आहे. इंडोर ॲथलेटिक सेंटर भुवनेश्वर. भारतीय लष्कराचं संयुक्त लामिते कोणासोबत असतं? सेशल्ससोबत असतं. सेशल्ससोबत लामिते असतो. बरोबर. पुन्हा नुकतेच कोणी हिमकवच विकसित केलं आहे जे +22 हिमकवच. नाव काय आहे? हिमकवच. हे किती डिग्री सेल्सिअस? +22 -60 डिग्री सेल्सिअसपर्यंत चालतं. म्हणजे एवढं ते टेम्परेचर मेंटेन करू शकतं. आणि हे काय? हिमकवच आहे. हा काय? स्वीट आहे. काय आहे हा? सूट आहे. काय म्हणतात त्याला आपण? स्वीट म्हणजे जसं आपण रेनकोट असतं तसंच सूट असतो हा. आणि हे कोणी डेव्हलप केलेलं आहे? हिमकवच. नाव काय? हिमकवच. त्यालाच काय म्हणतात? हिमकवच नाव आहे. हिमकवच. आणि कोणी डेव्हलप केलेलं आहे? DRDO. हे कशासाठी? जे पण सियाचीनमध्ये जवान असतील आणि हे काय? वॉटरप्रूफ पण आहे. सूट कसं आहे? वॉटरप्रूफ आहे. जे पण सियाचीनमध्ये असतील त्यांच्यासाठी हा डिझाईन केलेला आहे. कोणी केलेलं आहे? DRDO.
DRDOची स्थापना कधी झाली आहे? 1 जानेवारी 1958. हेड कोण आहेत? समीर कामत आहेत. समीर कामत. आणि हे काय आहे? ध्येयवाक्य आहे बलश्च मूलमविज्ञानम. बलश्च मूलमविज्ञानम एवढंच लक्षात ठेवायचं. DRDOनं डेव्हलप केलेलं आहे. किती टेम्परेचर? +22 -60 डिग्री सेल्सिअस. आणि काय करते? वॉटरप्रूफ आहे आणि सूट आहे. बरोबर. आणि कोणासाठी केलेलं आहे? सियाचीन तरुणासाठी केलेलं आहे, जवानासाठी. बरोबर. पुढला प्रश्न. 2024 भारतात प्रथमच कोणत्या 2+2 संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालय? कोणते? डिफेन्स मिनिस्टर. आपल्याकडे पण डिफेन्स असतात. 2+2चा अर्थ काय आहे? आपल्याकडे डिफेन्स मिनिस्टर आणि आपल्याकडे एक्सटर्नल मिनिस्टर. त्यांच्याकडे पण ह्यांची काय असते? वार्ता होते. त्याला काय म्हणतात? 2+2 म्हणतात. आणि हे कोणासोबत झालेले आहे? ब्राझीलसोबत झालेले आहे सध्या आपले. इस्रोने रियुजेबल लॉन्च व्हेकल, दॅट इज रियुजेबल लॉन्च व्हेकल ची यशस्वी चाचणी कोणत्या नावाने केलेली आहे? पुष्पकला म्हणलं होतं आपण, वर सोडलं होतं आणि ते खाली हे घेतलं होतं. त्याला काय म्हणतो आपण? रियुजेबल लॉन्चिंग व्हेकल म्हणतो. रिव्हिजन करा. अलीकडेच इंटरपोलचे प्रथमच कोणते नोटीस जारी केली आहे ज्याने लॉन्ड्रिंगच्या मालमत्तेचा शोध लावला जातो? लॉन्ड्रिंगसाठी कोणते नोटीस चालू केलेले आहे? हे ना इंटरपोलनं सिल्वर नोटीस केलेली आहे. पुढला प्रश्न. अलीकडे चर्चेत असलेलं 32 मजली म्हणजे 320 फूट ग्लॅन रॉक कशाशी संबंधित आहे? ब्ल्यू ओरिजिन आहे. बेजोज काय आहेत? हे त्याचे हे आहेत. अलीकडेच कॉपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसनुसार 2024 पृथ्वीवरील पूर्व औद्योगिक स्तरापासून तापमान अधिक नोंदणीकृत किती केलेलं आहे? 101.5 डिग्री सेल्सिअस ते क्रॉस केलेलं आहे. रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाच्या मते राष्ट्रीय महामार्गाच्या नेटवर्कमध्ये भारताचा कोणता आहे? महामार्ग म्हणलं तर दुसरा आणि मेट्रो म्हणलं तर तिसरा. बरोबर. नुकते जागतिक निळा ध्वज प्रमाणन मिळालेले कप्पड आणि चाळ समुद्रकिनारे कशाशी संबंधित आहे? केरळशी संबंधित आहे. कशा संबंधित आहे? केरळशी संबंधित आहे. पुढला. ट्रॅक अँड फील्ड न्यूज या अमेरिकन मासिकाच्या अलीकडे वर्षाचे सर्वोत्कृष्ट भालापट्टी म्हणून कोणाचे हे केलेले आहे? घोषित केलेलं आहे. कोणाला घोषित केलेलं आहे? नीरज चोप्रा. नुकताच राष्ट्रीय युवा दिन कधी सेलिब्रेट केला जातो? 12 जानेवारी. स्वामी विवेकानंद. दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग प्रयोगशाळा कोठे स्थापन करण्यात आलेली आहे? बंगळुरूमध्ये करण्यात आलेली आहे. केंद्रीय आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अलीकडील कलाग्राम हे सांस्कृतिक गाव कुठे स्थापन केलेलं आहे? हे केलेलं आहे प्रयागराजमध्ये. पुढला प्रश्न. नुकतेच BCIचे सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? कोणाची केली आहे? देवजीत सिके. हे कुठले आहेत? हे कोणते? रणजी ट्रॉफी आणि कोणत्या टीमकडून खेळत होते? आसामकडून खेळत होते. आता काय केलेलं आहे त्यांना? सचिवपदी काय केलेलं? अपॉइंट केलेलं आहे. चला तर मग धन्यवाद.